खबरदार पुन्हा हात उगारलात तर परिणाम भोगावे लागतील अशी ती कडक भारदस्त पुरुषी हाक हॉलमध्ये घुमली आणि उपस्थित प्रत्येकजण क्षणभर स्तब्ध झाला. माझ्या सासूचा हात हवेतच थांबला. तो हात माझ्या गालावर दुसरी थाप देण्यासाठी उचललेला होता. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात रागाच्या ज्वाला पेटल्या होत्या. हे आमच्या घरातलं प्रकरण आहे, तुम्ही मध्ये पडू नका, त्या अडखळत म्हणाल्या. त्यावर तो शांत पण ठाम स्वर पुन्हा उमटला. हे घरातलं प्रकरण नाही, हा उघड अन्याय आहे. माझ्या होणाऱ्या सासरी हे मी सहन करणार नाही. अशा नीच वागणुकीनंतर मी गप्प बसेन असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. तो पुढे आला, माझा हात धरून मला उभं केलं. त्या स्पर्शात माया होती, आपुलकी होती. ती मला तेव्हा पूर्णपणे समजली नाही. आजपासून त्या मुलीकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याला माझ्याशी सामना करावा लागेल असं ठामपणे तो म्हणाला. हॉलमध्ये पसरलेली मृत्यूतुल्य शांतता सांगत होती की पुढचं आयुष्य अनेक बदल घेऊन येणार आहे. माझं नाव मीनाक्षी आहे. म्हणतात दारिद्र्य माणसाला वेळेआधी कठोर करतं, पण माझ्या वडिलांनी आम्हाला कधीच त्या जाणीवेच्या सावलीत जगू दिलं नाही. आम्ही 4 बहिणी होतो. भाऊ नव्हता. वडील साधे मजूर होते. दिवसभर उन्हात राबायचे आणि संध्याकाळी घरी परतताना त्यांच्या हातात फळं, गोड पदार्थ किंवा एखादं छोटंसं भेटवस्तू पाकीट हमखास असायचं. लोक टोमणे मारायचे, 4 मुली आहेत, लग्न कसं करणार? पण वडील नेहमी हसून म्हणायचे, माझ्या मुली ओझं नाहीत, देवच मार्ग काढेल. मी मोठी असल्यामुळे घरच्या परिस्थितीत ओझं मला अधिक जाणवत होतं. आमच्या घराचं छप्पर कच्चं होतं, पण भिंती प्रेमाने पक्क्या होत्या. मी 20 वर्षाची झाली तेव्हा शेजार-पाजारच्या बायांनी कुजबूज सुरू केली. मुली मोठ्या झाल्या, किती दिवस घरी ठेवणार? काळ बरा नाहीये, शब्दांनी आईचं काळीज कळवळायचं. एके दिवशी वडील कामावरून घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. त्यांनी येताच आईला बातमी सांगितली, मीनाक्षीच्या आई, देवाने ऐकलं. आज ठेकेदाराच्या कारकुनाने आपला मुलगा विशालसाठी मीनाक्षीचा हात मागितला. मुलगा सुसंस्कृत आहे, शिक्षित आहे, छोटंसं काम धंदाही करतो. आईने देवाचे आभार मानले. ते लोक मला पाहायला आले तेव्हा माझी होणारी सासू अतिशय गोड बोलत होती. त्यांनी मला वरून खाली नीट पाहिलं आणि म्हणाल्या, तुमची मुलगी खूप गोड आहे. आम्हाला हुंडा काहीच नको. सून गुणी आणि सुसंस्कृत असली की झालं. त्यांच्या मधुर बोलण्याने माझ्या साध्या पालकांचं मन जिंकलं. विशालही आला होता, समंजस वाटणारा. वडील माझ्याजवळ आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. माझी गुडिया, आज तू परकी होणार. माझ्या क्षमतेनुसार तुझ्यासाठी सगळं केलं. तरी काही कमी राहिलं असेल तर माफ कर. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. सासरी वाणी गोड ठेव, नजर नम्र ठेव. गरीब मुलींचा खरा हुंडा म्हणजे तिची संस्कारांची ठेव. फक्त माझ्या सन्मानाचं भान ठेव. मला तेव्हा कळलंच नव्हतं की हीच संस्कारांची आणि सन्मानाची शिकवण पुढे माझी कसोटी ठरणार आहे. लग्नानंतरची सुरुवात कठीण होती. आधीची गोडी लवकरच विसरून गेली होती. मात्र विशाल खूप चांगले पती ठरले. ते माझी काळजी घ्यायचे. पहिल्या भेटीत त्यांनी मला सोन्याची अंगठी दिली आणि म्हणाले, मीनाक्षी, हे घर तुला नवीन आहे हे मला माहीत आहे. आईचा स्वभाव थोडा कडक आहे, पण मनाला लावून घेऊ नकोस. मी कायमच तुझ्या पाठीशी आहे. विशालसारखा जीवनसाथी मिळाला याचं मला समाधान होतं, पण हा आनंद फार काळ टिकणार नाही याची मला कल्पनाही नव्हती. काही दिवस सासरी राहून मी थोड्या काळासाठी माहेरी गेली. एके संध्याकाळी वडिलांची गप्पा मारत असताना त्यांची अचानक जुन्या छायाचित्राकडे पाहत उदास स्वरात म्हटले, मीनाक्षी, काश माझा तो मित्र आज जिवंत असता किंवा आमच्यापासून दूर गेला नसता तर आपली अवस्था वेगळी असती. संपत्तीची झिंग माणसाला आपल्यापासून दूर करते. मी विचारलं, कोणता मित्र बाबा? त्यांनी मात्र विषय बदलून टाकला. सोड बाळा, त्या जुन्या आठवणी आहेत. एवढंच समज की काही नाती तुटली की ती पुन्हा कधीच जुळत नाहीत. वडील म्हणाले, ते नेमकं कोणाबद्दल बोलत होते? असा कोण मित्र होता ज्याची आम्हाला माहिती नव्हती? खरंच वडिलांचा असा एखादा श्रीमंत मित्र होता का? या प्रश्नांनी मनात गोंधळ उठला. पण त्या विचारांना थांबवत मी वर्तमानाकडे वळले. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस नीट चालले होते. माझी नणंद रिंकू विद्यापीठात जात होती आणि स्वतःला आकाशातली परी समजायची. ती मला कायम तुच्छ नजरेने पाहायची. वहिनी, माझे कपडे नीट इस्त्री करा आणि एकही घडी पडू देऊ नका, असा हुकूम ती सोडायची आणि वडिलांच्या सांगण्याप्रमाणे सासरच्यांनीही मने जिंकायची म्हणून मी हसत मान्य करायचे. माझ्या आनंदाला पंख फुटत असतानाच 1 वर्ष कधी निघून गेलं कळलंच नाही. सगळं ठीक चाललं होतं, पण नशीब माझ्यावर विषारी हास्य करत होतं. तो अशुभ दिवस दिनदर्शिकेत ठळकपणे लिहिलेला होता.
ज्याने माझं मांगल्य हिरावून घेतलं. लग्नाला अजून 11च महिने झाले होते आणि पहिला विवाही दिन काही आठवड्यांवर आला होता. त्या सकाळी विशाल कामावर जाण्यासाठी सज्ज होत होते आणि मी त्यांचा नाश्ता मांडत होते. ते आनंदी दिसत होते. "मीनाक्षी, आज लवकर तयार राहा. संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ. तुला आवडतं ते नवं उपाहारगृह आठवतंय ना?" असं म्हणत त्यांनी टाय नीट केला. मी हसत चहाचा कप पुढे केला. "तुम्ही निश्चिंत राहा. मी तयार असेन." ते हसत बाहेर पडले आणि मी वळणापलीकडे ते दिसेनासे होईपर्यंत दारात उभी राहिली. मला कळलंच नाही की तो क्षण त्यांना जिवंत पाहण्याचा शेवटचा होता. दिवसभर घरकामात गुंतून मी संध्याकाळची वाट पाहत होती. 6च्या सुमारास आकाश ढगांनी भरलं आणि हलकी सर आली. तेवढ्यात दूरध्वनी वाजला. मी स्वयंपाकघरात असल्याने रिंकूने उचलला. "हॅलो, कोण?" पुढच्या क्षणी तिच्या हातातून रिसिव्हर निसटला आणि ती किंचाळू लागली. "आई, मोठा अनर्थ झाला. भावाचा अपघात झाला." हे शब्द कानाच्या वितळलेल्या काचेसारखे घुसले. मी धावत बाहेर आले. सासूबाईही खोलीतून धावत आल्या. "काय बोलतेस? माझ्या मुलाला काय झालं?" आई रुग्णालयातून कळवलं. "अवस्था अतिशय गंभीर आहे." रिंकू रडत म्हणाली. आम्ही वेड्यासारखे रुग्णालयात पोहोचलो. तिथे तातडीच्या विभागाच्या बाहेर गर्दी होती. डॉक्टरांनी शांत आवाजात सांगितले, "रुग्णाच्या डोक्याला खोल इजा झाली होती. आम्ही वाचवू शकलो नाही." या एका वाक्याने माझं विश्व अंधारात बुडालं. सासूबाई जमिनीवर कोसळल्या आणि आक्रोश करू लागल्या. "माझा सिंहासारखा मुलगा गेला." माझं अंग थिजलं. शब्द संपले. मृतदेह घरी आला तेव्हा हंबरडा उसळला. शेजारच्या स्त्रिया जमल्या. अजून अंत्यसंस्कारही झाले नव्हते. तोच सासूबाईंचं वागणं माझ्याशी बदललं. मी विशालच्या चेहऱ्याजवळ बसून रडत असताना त्यांनी मला बाजूला ओढलं. नातलगांनी समजवण्याचा प्रयत्न केला. "बहिणी, शहाणपण ठेवा. ही देवाची इच्छा." ही मुलगीही विधवा झाली आहे. पण सासूबाईंच्या नजरेत द्वेष पेटलेला होता. कसली इच्छा? ही घरात आली तेव्हापासून संकटं लागली. त्या फारच अशक्त झाल्या होत्या. मुलगा गमावल्याने त्या तुटल्या होत्या. वडील जवळ आले आणि डोक्यावर हात फिरवत म्हणाले, "मुली, आता इथे काय उरलं? आमच्यासोबत चल." मी सामान आवरायला लागले तेव्हा माझी नजर माझ्या 3 अविवाहित बहिणींवर गेली. मीही विधवा होऊन परत गेले तर त्यांचं ओझं कसं पेलू? माझ्यामुळे त्यांच्या नात्यांवरही सावली पडेल. मी पदराने अश्रू पुसले आणि निर्णय घेतला. वडिलांकडे जाऊन म्हणाले, "बाबा, मी जाणार नाही. हेच माझं घर आहे. इथे विशालच्या आठवणी आहेत. मी इथेच राहीन." आई रडत म्हणाली, "मीनाक्षी, तुझ्या सासूबाईंचं वागणं दिसतंय. त्या तुला जगू देणार नाहीत." "आई, देव सगळं पाहतो. मी सगळं सहन करीन. फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा." असं म्हणत मी मन घट्ट करून खोलीत आले. तेवढ्यात पूजा करायला सज्ज असताना सासूबाई कडक स्वरात म्हणाल्या, "ऐक, आता तो काळ गेला. माझा मुलगा तुझी हौस पुरवायचा. या घरात राहायचं असेल तर दासीसारखं काम करावं लागेल. मोफत अन्न खायचं नाही आणि माझी खोलीही नीट साफ कर. मला झाडूची ॲलर्जी आहे म्हणून हे काम मी करणार नाही." तिच्या आवाजातही सासूबाईंच्या शब्दासारखं विष ओसंडत होतं. विशाल गेल्यानंतर माझ्या कपाळावरची सन्मानाची छाया नाहीशी झाली आहे आणि या घरात श्वास घेण्याचीही किंमत मला अपमान सहन करून मोजावी लागेल, हे मला समजलं. पण ही तर केवळ सुरुवातच आहे. पुढे असे अन्याय कोसळणार आहेत याची कल्पनाही मला नव्हती. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात सरकत गेले, पण माझ्यासाठी प्रत्येक क्षण नरकासारखा होता. विशाल गेलेला फार काळ झाला नव्हता, तरी या घरात माझी ओळख सून म्हणून नव्हे, तर मोफत काम करणारी दासी अशीच झाली होती. पहाटे उठून साफसफाई, नाश्ता आणि मग सासू व रिंकू उठण्याची वाट पाहणं हा माझा दिनक्रम आहे. एके सकाळी मी स्वयंपाकघरात भांडी घासत असताना सासूबाईंचा आवाज घुमला, "अगं अहंकारी बाई, नाश्ता कधी मिळेल? की आजही उपाशी ठेवण्याचा विचार आहे?" मी पटकन हात पुसून ताट घेऊन जेवणाच्या खोलीत आले. रिंकू आधीच खुर्चीत बसली होती. थरथरत्या हातांनी मी सासूबाईंसमोर चहाचा कप ठेवला. त्यांनी एक घोट घेतला आणि क्षणातच कप जमिनीवर आपटला. "हे काय आहे? इतकी साखर? मला मधुमेह व्हावा आणि मीही मरावं असं वाटतं का? म्हणजे या घरावर तुझं राज्य होईल." त्या ओरडल्या. मी घाबरून मागे सरकले. "आई, नेहमी इतकीच साखर घातली आहे." असं म्हणताच त्या संतापाने माझ्याकडे रोखून पाहू लागल्या. "माझ्यासमोर बोलतेस? अशुभ स्त्री! घरात आलीस तेव्हापासून उन्नतीच थांबली." त्यांचे विषारी शब्द मी मुकाट्याने ऐकत तुटलेल्या कपाचे तुकडे उचलू लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू जमिनीवर पडत होते. जाण्यासाठी माझ्याकडे कुठलाही आसरा नव्हता. गेले तर गरीब आईवडिलांवर ओझं पडेल आणि धाकट्या बहिणींचे मार्ग अडतील, म्हणून मी गप्पपणालाच आधार मानला. पतीच्या जाण्याला 6 महिनेही झाले नव्हते.
तोच घरात नवी बातमी आली. एक दिवस रिंकू विद्यापीठात आली तेव्हा आनंदाने म्हणाली, "आई, तुम्हाला माहीत आहे का, अनुराधा मॅडमच्या नात्याने माझा प्रस्ताव मागितला आहे." सासूबाई आनंदाने हरखून गेल्या. "खूप छान कुटुंब आहे. मुलगा काय करतो?" "तो अमेरिकेतून शिक्षण घेऊन आला आहे." असं ऐकून घरात लगबग सुरू झाली. मला वाटलं, जगाची रीत अशीच असते. आयुष्य कुणासाठीही थांबत नाही. मुलीचा आनंद पालकांना प्रिय असतो. संध्याकाळी पाहुणे येणार असल्याचे कळताच मी खाली मान घालून तयारीला लागले. पाहुणे आले. मुलाची आई आणि बहीण होत्या. त्यांनी रिंकूला पाहून पसंती दिली आणि तात्काळ नातं ठरवण्याची इच्छा व्यक्त केली. पाहुणे गेल्यावर रिंकूचा आनंद ओसंडत होता. ती स्वयंपाकघरात माझ्याजवळ आली. "वहिनी, पाहिलंत ना माझं नशीब, मुलगा अमेरिकेतून परतलेला. आता मी त्या घरच्या छोट्या मोठ्या अडचणींपासून दूर जाणार आणि तुम्ही इथेच कुजत राहणार. प्रत्येकाचं नशीब वेगळं." तिचे शब्द बाणासारखे माझ्या काळजात रुतले. ती विसरली होती की मीही कधी नववधू होऊन या घरात आले होते आणि माझ्याही अनेक स्वप्नांची राख झाली होती. पुढील दिवसात नातं ठरलं. सासूबाईंच्या आज्ञा वाढल्या. घराची स्वच्छता हवी, जेवण घरातच होईल, कसलीही उणीव खपून घेतली जाणार नाही. माझं नाक कापलं गेलं तर तुझी जीभ कापीन. तेव्हा मला कळलं की येणारे दिवस माझ्यासाठी अधिक कठीण असणार आहेत. पण त्या नात्याच्या आडून माझ्यावर जे अन्याय होणार होते त्याची जाणीवही मला नव्हती. ते मला माणूस नव्हे तर यंत्र समजत होते आणि मी असह्य नजरेने देवाकडे पाहत असतानाच वातावरण एकाएकी बदललं. ही बातमी पचवत असतानाच रिंकू धावत घरात आली आणि मोठ्याने ओरडली, "आई, कुठे आहात? पटकन बाहेर या. फार मोठी आनंदाची बातमी आहे." सासूबाई घाबरून बाहेर आल्या. "काय झालं बाळा? सगळं ठीक आहे ना?" रिंकूचा चेहरा आनंदाने उजळला होता. ती आईला मिठी मारत म्हणाली, की "आई, तुला विश्वास बसणार नाही. विजयचा मला आत्ताच दूरध्वनी आला होता. त्यांचं प्रमोशन झालं आहे आणि आता ते सहाय्यक आयुक्त नाहीत तर उपजिल्हाधिकारी झाले आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आली आहे." हे ऐकताच सासूबाईंचे पाय जमिनीवर थांबेनात. त्यांनी तिरस्कारी नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि टोमण्याच्या सुरात म्हणाल्या, की "आता तर इतर घरांची कुवतही माझ्यासमोर कवडीमोल आहे. अशी नशीबगाठ कुणाला मिळते? माझा जावई संपूर्ण शहराचा अधिकारी असणार आहे." सासूबाईंनी अभिमानाने मुलीच्या कपाळावर चुंबन घेतले. रिंकूच्या सासरकडून निरोप आला की ते संपूर्ण कुटुंबासह जेवणासाठी येणार आहेत. नात्याला औपचारिक रूप देण्यासाठी सासूबाईंना पाहुणचार घरातच करायचा होता. कारण मुलाकडचेही श्रीमंत होते आणि त्यांना आपली प्रतिष्ठा ठसवायची होती. रात्री सासूबाईंनी मला स्वयंपाकघरात बोलावलं आणि सांगितलं की परवा विजय आणि त्यांचे घरचे येत आहेत. किमान 10 प्रकारचे पदार्थ हवेत. सर्व काही उत्तम दर्जाचं असलं पाहिजे. कुठलीही उणीव चालणार नाही. चव जरी बिघडली तर परिणाम वाईट होतील. मी घाबरत विचारलं की मदतीला कुणी येईल का? तर त्यांनी डोळे वटारून सांगितलं की हात मोडले आहेत का? दिवसभर बिनाकष्ट अन्न खाते. एक दिवस काम केलं तर जीव निघतो का? मदतीला कोणी येणार नाही. सगळं एकटीनेच करायचं आणि वेळेवर हवं. दुर्दैव असं की त्या दिवशीच मला तीव्र थंडीमुळे ताप चढला. अंग तापत होतं आणि वेदनांनी शरीर थरथरत होतं. सकाळपासून उठण्याचा प्रयत्न करत होते पण अशक्तपणामुळे पुन्हा कोसळले. तेवढ्यात सासूबाई वादळासारख्या खोलीत आल्या आणि ओरडल्या की "अजून झोपून आहेस? दुपार व्हायला आली. स्वयंपाकघर ओस पडलं आहे. लाज नाही वाटत का?" त्यांनी जोरात हात पकडून मला पलंगावर ओढून खाली उतरवलं. "बहाणे करू नकोस. आज माझ्या मुलीचे सासरचे येत आहेत आणि तू नखरे दाखवतेस? माझ्या मुलाला गिळलंस आणि आता माझ्या मुलीच्या आनंदावर डोळा आहे. उठ आणि कामाला लाग. नाहीतर आयुष्यभर आठवेल अशी शिक्षा देईन." तापात माझं शरीर कापत होतं पण त्यांच्या नजरेत दया नव्हती. त्यांनी मला ढकलत स्वयंपाकघरात नेलं. डोळ्यांसमोर अंधार येत होता तरी मी भांडी धुवायला लागले. थंड पाण्याने ताप वाढत गेला. भांडी घासत असताना वारंवार विशाल आठवत होता. तो असता तर मला पाण्याचा ग्लासही उचलू दिला नसता. आणि आज मी जनावरांपेक्षाही वाईट अवस्थेत आहे. पोळ्या मसाले पदार्थ करताना पळून जावंसं वाटत होतं. आईवडिलांकडे जावंसं वाटत होतं पण धाकट्या बहिणींचे निष्पाप चेहरे डोळ्यासमोर आले. स्वयंपाकघरात सुवास पसरला होता पण माझ्यासाठी तोही असह्य झाला. भिंतीचा आधार घेऊन मी स्वतःला सावरलं.
शेवटचा पदार्थ तयार करत असतानाच सासूबाई पुन्हा आल्या आणि धमकावून म्हणाल्या की काही चुकलं तर तुला जमिनीवरच रात्र काढावी लागेल. खोलीत पाऊल ठेवू देणार नाही. तेवढ्यात बाहेर गाड्या थांबण्याचा आवाज आला. पाहुणे आले होते. माझ्या हृदयाचे ठोके वाढले, कारण आता सर्व पदार्थ जेवणाच्या खोलीत नेण्याची वेळ होती. तापाने शरीर मोडून पडत होतं, तरी धीर एकवटला. पाय थरथरत होते, पण सासूबाईंनी धमकी मनात घुमसत होती. दिवाणखान्यात पाहुण्यांचा हास्यविनोद ऐकू येत होता. सासूबाई आणि रिंकूचा आनंद सर्वाधिक होता. मी धीर धरून पदार्थ उचलले आणि जेवणाच्या खोलीकडे नेले. तिथे रिंकूचे होणार सासरचे, त्यांची मुलगी आणि विजय उपस्थित होते. तो आता उपजिल्हाधिकारी झाला होता. सर्वजण खुर्च्यांवर बसले होते. मला पाहताच क्षणभर शांतता पसरली. मी नजर खाली घालून थरथरत्या हातांनी पुलावाची परात मेजावर ठेवत होते. तेव्हा विजयच्या आईने मला नीट पाहिलं आणि सासूबाईंना विचारलं की ही मुलगी कोण आहे? आधी कधी दिसली नाही. नवीन दासी ठेवली आहे का? हा प्रश्न ऐकताच माझ्या हृदयात खोल जखम झाली. याच घराण्याची सून म्हणून ओळख मिळेल असं मला वाटलं होतं, पण आज माझी ओळखच पुसली जात आहे. सासूबाईंनी अत्यंत सहजतेने उत्तर दिलं की नाही हो बहीण, ही आमची दूरची गरीब नातेवाईक आहे. हिचा पती वारला. मागे आधार उरला नाही म्हणून दयेने ठेवून घेतला आहे. त्या उघडपणे खोटं बोलत होत्या आणि मला घरची दासी म्हणून सादर करत होत्या. मी अपमान गिळून शांतपणे स्वयंपाकघराकडे वळले. उरलेला पदार्थही आणायचा होता. डोळ्यात अश्रू तरळत होते, पण ते गालांवर येऊ दिले नाहीत. जड पातेले उचलून परत आले तेव्हा ताप डोक्यावर चढला होता. मेजाजवळ पोहोचताच डोळ्यांसमोर काळोख दाटला. भोवळ इतकी तीव्र होती की पाय डगमगले आणि हातांची पकड सुटली. किणकिणीत आवाजात गरम पातेलं हातातून निसटलं आणि थेट गालिच्यावर आपटलं. गरम भाजी सगळीकडे सांडली. काचेचे तुकडे उडाले. पाहुणे घाबरून उभे राहिले. त्या क्षणी जोरदार चापट माझ्या गालावर बसली आणि सासूबाईंचा आवाज घरभर घुमला की आंधळी झालीस का? पाहिलंत ना बहीण, म्हणूनच हिला पाहुण्यांसमोर आणत नाही. हिने इथेही आपल्या अपशकुनाची छाया पसरवली. एवढा महाग गालिचा आणि सगळं जेवण वाया घालवलं. पाहुणे कधी माझ्याकडे तर कधी सासूबाईंकडे पाहत होते. गालावर बोटांचे ठसे उमटले आणि अश्रू वाहू लागले. सासूबाईंचा राग शांत झाला नव्हता. त्यांनी माझा हात घट्ट पकडत ओरडून सांगितले की माझ्या मुलाला गिळलंस आणि आता माझ्या मुलीच्या आनंदाला आग लावतेस. तुला घरात ठेवणं हीच माझी मोठी चूक झाली. आज काहीही चुकू नये असं सांगितलं होतं, तरी तू थांबली नाहीस. विजय शांतपणे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते, पण सासूबाईंचा संताप सुरूच होता. माझ्या नजरेसमोरून निघून जा आणि लक्षात ठेव, आजची रात्र घरात जागा मिळणार नाही. बाहेर निघ. मी रडत जमिनीवर बसून काचेचे तुकडे उचलू लागले. तळ हातात काच टोचत होती, पण मनाची वेदना त्याहून मोठी होती. पाहुणे मला तुच्छ नजरेने पाहत होते. फक्त एकाच व्यक्तीच्या नजरेत गोंधळ होता. माझा हात पुन्हा उगारला जातोय असं वाटताच भीतीने मी डोळे मिटले. पुढच्या चापटीची वाट पाहत होते, पण ती चापट गालापर्यंत पोहोचली नाही. सभागृहात एक कडक, भारदस्त आवाज घुमला आणि उपस्थित सगळे हादरले. थांबा, आता खूप झालं. हा आवाज विजयचा होता. मी घाबरून डोळे उघडले तर विजय उभा राहिलेला दिसला. त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता. त्याची आई आणि बहिणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होत्या. सासूबाईंचा हात हवेतच थांबला. त्या गोंधळून विजयकडे पाहू लागल्या. मुला, तू का त्रास करून घेतोस? हे घरातले साधे प्रश्न आहेत. दासींना सरळ करण्यासाठी कधी कधी कठोरपणा लागतो. बस जेवायला. अन्न थंड होत आहे असं म्हणत त्यांनी हसण्याचा निष्फळ प्रयत्न केला. दासी असा शब्द ऐकून विजयने प्रश्नार्थक नजरेने सासूबाईंकडे पाहिलं आणि मग पावलं टाकत माझ्याजवळ आला. मी जमिनीवर बसून मुठीत काचेचे तुकडे दाबून थरथरत होते. विजयने सासूबाईंच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं की थोड्याच वेळापूर्वी तुम्ही तिला दूरची नातेवाईक म्हटलात. मग नातेवाईकांशी असं वागतात का? आणि समजा ती दासीच असेल तर दासी म्हणून माणूस नसते का? रिंकू लगेच आईच्या बाजूने बोलू लागली की विजय, या कवडीमोल बाईसाठी तुम्ही आमच्यावर नाराज होत आहात. तुम्हाला माहीत नाही की ती किती उद्धट आहे. मुद्दाम भाजी पाडली आहे आमचा आनंद बिघडवायला. विजयने तीक्ष्ण नजरेने रिंकूकडे पाहिलं आणि म्हणाला, मुद्दाम तुला दिसत नाही का? गेल्या अर्धा तासापासून मी पाहतोय. ही तापाने कासवीत झाली आहे. हात थरथरत आहेत. चेहरा फिकट पडला आहे. हिला विश्रांतीची गरज आहे आणि तुम्ही तिला कारण नसताना कैद्यासारखं ठेवत आहात. सगळ्यांसमोर चापट मारणं आणि अपमान करणं याला प्रेम म्हणतात? अपशकुनी ठरवणं हे प्रेम आहे का?
मी इथे नातं जुळवण्यासाठी आलो होतो, पण मी माणुसकी हरवलेल्या लोकांच्या घरात येतो आहे हे मला माहीत नव्हतं. हे वाक्य ऐकताच रिंकूच्या हातातलं ताट खाली पडून फुटलं. विजय, तुम्ही काय बोलत आहात? असं ती घाबरून म्हणाली. तेव्हा विजय न्याय देणाऱ्या स्वरात म्हणाला, की मी जे बोलतो आहे ते अगदी योग्य आहे. जे लोक स्वतःच्या घरातील सन्मान आणि दुर्बल माणसांची काळजी घेऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना काय आदर देतील? मला खेद आहे, पण अशा क्रूर कुटुंबात मी नातं जोडू शकत नाही. सासूबाई रडत विजयसमोर हात जोडू लागल्या आणि म्हणाल्या, की असं करू नकोस बाळा. आमची प्रतिष्ठा उद्ध्वस्त करू नकोस. लोक काय म्हणतील, की साखरपुडा ठरायच्या दिवशीच नातं तुटलं. माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होईल. त्यावर विजय शांतपणे म्हणाला, की आयुष्य तर तुम्ही या मुलीचं उद्ध्वस्त करत आहात. असं म्हणत त्याने माझ्याकडे बोट दाखवलं आणि पुढे विचारलं, की एक गोष्ट सांगा, ही खरंच तुमची नातेवाईक आहे? का ही का की यात काही वेगळं सत्य आहे? कारण ज्या दोषाने तुम्ही तिच्याबद्दल बोलतात, त्यावरून काहीतरी लपवलं जात आहे असंच वाटतं. त्या क्षणी माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते, पण मी धीर एकवटून हळू आवाजात बोलली, मी त्यांची सून आहे. त्यांच्या स्वर्गवासी मुलगा विशाल याची विधवा पत्नी आहे. माझं हे सत्य बाहेर पडताच सगळे स्तब्ध झाले. पण विजय निघून गेला यामुळे माझ्यासाठी पुढचं आयुष्य अधिक भयानक होईल याची मला कल्पनाही नव्हती. कारण निसर्गाने माझ्यासाठी वेगळाच निर्णय राखून ठेवला होता. विजय आणि त्यांचे कुटुंब जाताच घरात जणू प्रलय कोसळला. गाडीचा आवाज दूर होताच सासूबाई जखमी वाघिणीसारख्या माझ्यावर झडप घालू लागल्या. त्यांच्या डोळ्यात क्रोध धगधगत होता. त्यांनी माझे केस पकडून मला जमिनीवर ओढत म्हणाल्या, की आता तुझं समाधान झालं का? माझ्या मुलीचं घर उद्ध्वस्त केलंस. देवाची शपथ, मी तुला जिवंत सोडणार नाही. मी रडत सांगत होते, की मी काहीच केलं नाही. मला चक्कर आली होती. त्या माझ्यावर विश्वास ठेवा. पण रिंकूही रडत धावत आली आणि ओरडू लागली, की ही स्त्री वाईट आहे. हिने मत्सरातून माझं नातं मोडलं आहे. कडाक्याची थंडी आणि बोचरी हवा असतानाच त्यांनी मला अंगणाच्या मधोमध ढकलून दिलं आणि म्हणाल्या, की आजची पूर्ण रात्र तू इथेच थंड जमिनीवर काढशील. आत येण्याचा प्रयत्न केलास तर तुझे पाय मोडीन. इथेच पडून राहा सकाळपर्यंत. जिवंत राहिलीस तर पुढे पाहू. असं म्हणत त्यांनी दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावली.